नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादातले वेगवेगळे सूत्र बघतोय. त्यांच्यामध्ये काही रहस्य दडले का ह्याची देखील आपण खातरजमा करतोय. आज आपल्याला याच विभूतिपादातलं सूत्र नंबर 39 बघायचं आहे. चला हे सूत्र बघूया. उदान जयात जलपंककटक आदिषु असंग उत्क्रांतीच. या सूत्रातील एक एक शब्दाचा आता आपण अर्थ समजून घेऊया. उदान जयात, आपल्या शरीरामध्ये जे 5 प्राण, ज्या 5 ऊर्जा संचारित करत असतात त्यांच्यापैकी उदान या ऊर्जेवरती, या वायूवरती जयात म्हणजे जय प्राप्त केला, त्याच्यावर जर योगी साधकाने संयम प्राप्त केला तर जल पंक कटक आदिषु, जल म्हणजेच पाणी, पंक म्हणजे चिखल किंवा आपण त्याला दलदल पण म्हणू शकतो, आणि कंटक म्हणजे काटे, आदिषु म्हणजे हे जे सर्व आहेत इत्यादी, असंग म्हणजे ह्यांचा संपर्क देखील होणार नाही. संपर्क म्हणजे काय की आपण जर पाण्यामध्ये गेलो, आपण जर जलावरती म्हणजे समुद्र किंवा नदीवरती आपण गेलो तर त्यांची आपला संगत होणार नाही, त्यांचा आपला संपर्क लाभणार नाही. आपण जर दलदलीत गेलो तर दलदलीत आपण अडकून बसण्याची शक्यता होणार नाहीये आणि त्याला काटे देखील बोचणार नाहीये. उत्क्रांतीच, च म्हणजेच आणि, उत्क्रांती या शब्दाचा अर्थ समजून घ्या. उत्क्रांती म्हणजेच काय की तो हवेच्या वरच्या दिशेने म्हणजे शरीराचा जो ऊर्ध्वगामी भाग आहे त्याच्या दिशेने हवेत वरच्या बाजूला ढकलला जाणार आहे. एकंदरीतच या सूत्राचा अर्थ असा लक्षात येतो की एखाद्या योगी साधकाने जर उदान या वायूवरती संयम साधला, त्याच्यावरती जय प्राप्त केला, तर त्याला जल असेल, चिखल असेल किंवा अगदी काटे असेल यांच्या संपर्कापासून तो लांब राहणार आहे आणि त्याच्या शरीराची गती, त्याच्या शरीराचा प्रवास आता ऊर्ध्व गतीने म्हणजे वरच्या बाजूने तो प्रवास संपन्न होणार आहे. आपण जेव्हा कमळाकडे बघतो तेव्हा कमळाचं झाड हे पूर्णपणे चिखलात वाढतं. चिखलात आणि पाण्यामध्ये त्याला वाढावं लागतं. मात्र कमळाचं जे पान असतं त्या पानावरती चिखलाचा आणि पाण्याचा लवलेश देखील राहत नाही. कमळाच्या पानामध्ये अशी शक्ती असते की त्याच्यावरती हे पाणी टिकूच शकत नाही. कमळाचे पान जेव्हा पाणी आणि चिखल यांच्याशी असंग ठेवत असतं तेव्हा उदान जयात याचं सार्थ उदाहरण आपल्या समोर ठेवत असतं. एकंदरीतच व्यक्तीचं शरीर जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण म्हणजेच 5 प्रकारच्या ऊर्जा या संचारित करत असतात. त्याच्यामध्ये प्राण आहे, अपान आहे, समान आहे, उदान आहे आणि व्यान आहे. या सर्वांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्राण म्हणजेच आपण नाकावाटे जो श्वास छातीमध्ये घेतो तोच आपला श्वासोश्वास, तोच आपला प्राण. अपान म्हणजे आपण जेव्हा उत्सर्जन करतो जो आपल्या पोटाच्या खाली असतो तो म्हणजेच अपान. जो आपल्या अन्नाला पचन क्रियेत मदत करतो जो आपल्या नाभीजवळ असतो तो म्हणजेच समान. जो आपल्या गळ्यामध्ये, कंठामध्ये असतो, जो ऊर्ध्व दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ऊर्जेला प्रभावित करतो तो म्हणजे उदान, आणि जो आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणाचं काम करतो तो म्हणजेच व्यान. या सर्व ऊर्जांपैकी, या सर्व प्राणांपैकी जो योगी साधक उदान या प्राणावरती, या वायूवरती संयम साधतो त्याला वरच्या दिशेने म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने, अँटी ग्रॅव्हिटी आपण त्याला म्हणू शकतो, प्रवास कसा करावा याचे ज्ञान प्राप्त होते. रोजच्या जीवनामधलं एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण हेलियम बलूनचं घेऊ शकतो. आपण साधे जर फुगे फुगवले आणि जर ते सोडले तर ते जमिनीवर जाऊन कुठेतरी पडतात. मात्र हेलियमचे बलून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हवेत उडण्याचं काम ते करतात. इथे हे कुठेतरी उदान जयाचं उदाहरण आपल्यासमोर प्रस्तुत करत असतात. आज आपण उदान या वायूवरती संयम साधल्यावरती काय होऊ शकतं, आपण पुढे हवेमध्ये तरंगण्याचं काम अगदी चिखल, काटे आणि पाणी यांच्यापासून अलिप्त राहून कसं करू शकतो हे बघितलं. अजून असे बरेच रहस्य आपल्या विभूतिपादामधनं उलगडून बघायचं आहे. हे रहस्य तुम्हाला लवकरात लवकर समजण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. आवडला असेल तर लाईक करायच्या, तुमच्या मूल्यवान कमेंटसाठी कमेंट बॉक्स आहेच. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.